नमस्कार मित्रांनो, नॉलेज कँडी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। 10वी नंतर आता पुढे काय, हा सर्वात अवघड, कन्फ्युजिंग पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न। तर या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की 10वी नंतर तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे शिक्षण घेऊ शकता किंवा कोणत्या फील्डला ॲडमिशन घेऊ शकता। तर चला सुरू करूया। तर 10वी नंतर एकतर तुम्ही 11वी 12वी करू शकता, डिप्लोमा करू शकता किंवा वोकेशनल कोर्स सुद्धा करू शकता। तर सर्वात पहिला आपण बघूया की 11वी 12वी तुम्ही कोणकोणत्या फील्डमधून करू शकता। एक तर तुम्ही 11वी 12वी सायन्समधून करू शकता, कॉमर्समधून करू शकता किंवा आर्ट्समधून सुद्धा करू शकता। जर तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं असेल तर तुम्ही सायन्स साइडला ॲडमिशन घ्या। जर तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्हाला 12वीला जेईई ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल आणि जर तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला नीट ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल। त्यासोबतच सायन्स घेतल्यानंतर तुम्ही 12वी नंतर बीएससी, एमएससी आणि पुढे जाऊन एमबीए सुद्धा करू शकता। बीएससी मध्ये सुद्धा भरपूर ब्रांचेस आहेत, जसे की बीएससी इन केमिस्ट्री, बीएससी इन फिजिक्स, बीएससी इन मॅथ्स, ॲग्रिकल्चर, अशा भरपूर ब्रांचेस आहेत। ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल त्यानुसार ब्रांच सिलेक्ट करून तुम्ही 11वी 12वी नंतर बीएससीसाठी ॲडमिशन घेऊ शकता। दुसरं म्हणजे कॉमर्स। जर तुम्हाला सीए किंवा सीएस व्हायचं असेल, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी बनायचं असेल तर तुम्ही 11वीसाठी कॉमर्सला ॲडमिशन घ्या। त्यासोबतच जर तुम्ही कॉमर्सला ॲडमिशन घेतलं तर 12वी नंतर तुम्ही बीकॉम, एमकॉम, बीबीए किंवा पुढे जाऊन एमबीए सुद्धा करू शकता। आणि तिसरं म्हणजे आर्ट्स। जर तुम्ही 11वीसाठी आर्ट्स साईडला ॲडमिशन घेतलं तर तुम्ही 12वी नंतर बीए, एमए करू शकता किंवा पुढे जाऊन गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपरेशन सुद्धा करू शकता। पण याचा अर्थ असा नाही आहे की गव्हर्नमेंट एक्झाम फक्त आर्ट्स साईडला ॲडमिशन घेतल्यानंतरच करता येतं, असं काही नाही। कोणत्याही फील्डमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामसाठी म्हणजे यूपीएससी, एमपीएससीसाठी प्रिपरेशन करू शकता। आता दुसरी गोष्ट म्हणजे डिप्लोमा। जर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं असेल किंवा तुम्हाला इंजिनियरच बनायचं असेल तर तुम्ही 10वी नंतर डिरेक्टली डिप्लोमासाठी ॲडमिशन घ्या। डिप्लोमामध्ये सुद्धा भरपूर ब्रांचेस आहेत, जसे की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, अशा भरपूर ब्रांचेस आहेत। तुम्हाला जो इंजिनियर व्हायचा आहे त्यानुसार तुम्ही त्या फील्डला ॲडमिशन घ्या आणि तुम्ही डिप्लोमाचा 3 वर्षांचा कोर्स कंप्लीट करू शकता। त्यानंतर तुम्ही पुढे जाऊन डिग्रीसाठी ॲडमिशन घेऊ शकता। तर तिसरं फील्ड आहे ते म्हणजे वोकेशनल कोर्सेस। तर वोकेशनल कोर्सेसमध्ये ITI, MCVC यांसारखे कोर्स येतात। याच्यामध्ये काय आहे तर इंडस्ट्रीत लागणारं प्रॅक्टिकल नॉलेज किंवा स्किल्स तुम्हाला शिकवलं जातं, जॉब ओरिएंटेड ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं, तर ते पण तुम्ही शिकू शकता। तर याच्यामध्ये भरपूर ब्रांचेस आहेत, जसे की मेकॅनिक्स, वायरमॅन, लाईनमॅन, इलेक्ट्रिशियन, अशा भरपूर ब्रांचेस आहेत। तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही ती ब्रांच सिलेक्ट करून ITI किंवा MCVCचा 2 वर्षांचा कोर्स तुम्ही कंप्लीट करू शकता। तर हा 2 वर्षांचा कोर्स कंप्लीट करून तुम्ही पुढे जाऊन जॉबसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला पुढे शिकायची इच्छा असेल तर तुम्ही जॉब करत पुढे डिप्लोमासाठी ॲडमिशनसुद्धा घेऊ शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात का होईना समजलं असेल की 10वी नंतर तुम्ही काय काय करू शकता। तुमच्या इंटरेस्टनुसार तुमची फील्ड चूज करा आणि त्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।